हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी. दीक्षा देव निजो जगतिया, दीक्षा देव निजो जगतिया. बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा. व्यासा प्रती भासला, व्यासा प्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा. पाटांगणी शोभला. पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. कुंती उवाच नमस्ये पुरुषं त्वाद्य मीश्वरं प्रकृतेः परम् अलक्षं सर्वभूतानां मंतर्बहिरवस्थितम्. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. सूत शौनकादिकांचा संवाद चाललेला आहे. याप्रमाणे भगवान गोपाल कृष्ण हे द्वारकेमध्येच काही काळ राहिले आणि यावेळेला ज्या वेळेला उत्तरेच्या गर्भावर अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं, कोणालाही काही कळलं नाही. ते अस्त्र होतं. अस्त्र दिसत नसतं पण परिणाम करतं, त्याला अस्त्र म्हणतात. आणि शस्त्र दिसतं, त्याचा आघात होतो, पण अस्त्र दिसत नाही. मंत्रशक्तीने ते प्रगट होतं. अश्वत्थाम्याने संपूर्ण पांडव यांचं कुल नष्ट करण्याच्या उद्देशाने अपांडव मिदम कर्तुम, पांडवाचा अंश देखील आता शिल्लक ठेवायचा नाही. पांडवाच्या पुढच्या सगळ्या पिढ्या जळून खाक झाल्या पाहिजेत आणि यांचा अंकुर जळाला पाहिजे, म्हणून या ठिकाणी त्या उद्देशाने इतका दुष्ट हेतू, दुष्ट उद्देश, एखाद्याचा वंश नष्ट करण्याचा उद्देश त्याच्या अंतःकरणामध्ये होता. आणि अशा द्वेषाने पेटलेला अश्वत्थामा एखाद्या सर्पावर पाय पडावा आणि तो फुतकार टाकावा त्यांनी, आणि त्यांनी पुन्हा डूक धरावा. त्याप्रमाणे अश्वत्थाम्याने त्यांनी आपल्यावरती केलेला उपकार विसरला. आपल्याला अर्जुनाने ठार मारलं नाही हे विसरला आणि पुन्हा एकदा आपली दुष्ट बुद्धी त्यांनी प्रगट केली. ब्रह्मास्त्र सोडलं पण हे कोणालाही कळलं नाही. उत्तरा धावत 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 ओरडत आली, कृष्णा कृष्णा धाव. माझं अंग सगळं जळू लागलेलं आहे, सगळ्या अंगाचा दाह होतोय, काय होतंय कळत नाही. तिचा आवाज कृष्णापर्यंत गेला काय, आणि कृष्णाने ताबडतोब आपल्या सुदर्शन अस्त्राने या ठिकाणी तिच्या गर्भाचं रक्षण केलं. शांत झाला, तिचा दाह शांत झाला. सगळेजण धावत आले. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव हातात 5-5 बाण घेऊन उभे होते. कृष्ण म्हणाले की आता हे बाण मारणार कुठे? आता हे बाण मारण्याची या ठिकाणी आता वेळ नाहीये, कारण बाणाचा उपयोगच नाही. याप्रमाणे श्रीकृष्णाने त्याच्या आधीच सुदर्शन अस्त्र सोडून सर्वांना सर्व शांत करून टाकलं. हे पाहिल्याबरोबर कुणालाही काही कळलं नाही, फक्त कुंतीला मात्र कळालं. कुंती कृष्णाकडे धावत आली आणि कृष्णाला म्हणाली, कुंती उवाच नमस्ते पुरुषं त्वाद्य मीश्वरं प्रकृतेः परम. या ठिकाणी कुंतीने केलेली जी स्तुती आहे ती अलौकिक आहे. कुंतीने केलेली स्तुती संपूर्ण संस्कृत वाङ्मयात ही अजरामर झालेली आहे. किंबहुना आज संपूर्ण तिच्या स्तुतीचं जर आपण विवरण केलं एकेका शब्दाचं, तर त्याच्यामधला आशय, त्यातला गर्भितार्थ, त्यातला व्यापकता, त्यातली गंभीरता आणि त्यामधला जो मूळ गाभा आहे तो आपल्या लक्षात येईल की किती तळमळीने, किती अंतःकरणातून आणि किती अत्यंत पोट तिडकीने तिने कृष्णाची स्तुती गायलेली आहे. संपूर्ण भूतकाळ तिच्या समोर उभा राहिला. संपूर्ण भूतकाळ तिच्या समोर तो पट जागृत झाला आणि कृष्णाला नमस्कार केला. वास्तविक कृष्ण तिचा भाचा, लहान वयाने, पण ती म्हणते कृष्णा तू लहान म्हणून, तू माझा भाचा म्हणून मी तुला नमस्कार नाही करत. मग नमस्ते पुरुषं त्वाद्य, हे भगवंता तुम्ही आद्य पुरुष आहात, तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही
सर्व जगाचे आद्य आहेत. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं जे माऊली म्हणतात, हा आद्य स्वरूप आहे. तुम्ही जगाचं कारण आहात, जगाचे आद्य आहात. जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा तुम्ही होतात. जेव्हा ही सृष्टी नव्हती तेव्हाही तुम्ही अस्तित्वामध्ये होता. हे तुमचं खरं रूप आहे. म्हणून तुम्ही आद्य आहात. तुम्हाला नमस्कार असो. त्या आद्याला नमस्कार आहे, त्या मूळ स्वरूपाला नमस्कार आहे, तुम्हाला नाही. तुम्ही तर अवतार धारण केलाय, पण मूळ तुमचं जे स्वरूप आहे ते ब्रह्म आहे. आणि ब्रह्म हे विश्वाचं आद्य आहे, ते अंकुर आहे विश्वाचा. त्याला मी नमस्कार करते. आणि ईश्वरम प्रकृते परम, भगवंता तुम्ही प्रकृतीच्या पलीकडचे आहात. प्रकृते परम, प्रकृतीच्या पलीकडचे आहात. प्रकृती अलीकडे, प्रकृती म्हणजे माया. माया तुमच्या अलीकडे, मायेच्या पलीकडे तुमचं स्थान आहे. जगाला माया दिसते, जगाला रूप दिसतं, पण तुम्ही रूपाच्या पलीकडे तुमचं स्थान आहे. रूप आपल्याला दिसतं, व्यक्ती दिसते. काय हो, काय गोराय, बुटकाय, उंच आहे, हे काय झालं? हे व्यक्तीचं रूप झालं. पण आत्मा, आत्मा काळा, गोरा, उंच, बुटका, लहान, मोठा आहे का हो? नाही. आत्मा सांगता येत नाही, वर्णनाच्या पलीकडचा आहे. आत्मा हा जसा वर्णनाच्या पलीकडचा आहे. वर्णन कशाचं करतो आपण? वर्णन करतो फक्त बाह्य रूपाचं. म्हणून रूपाचं वर्णन शक्य आहे, गुणाचं वर्णन शक्य आहे, दृश्य स्वरूपाचं वर्णन शक्य आहे, पण अदृश्याचं काय वर्णन करणार? माऊलीने एका ठिकाणी म्हटलंय की सूर्य आपण काढतो, रविवारी सूर्याचं चित्र काढतो, नमस्कार करतो. काय म्हणले? आज रविवार आहे. असं का म्हणले? श्रावणामधला रविवार, नमस्कार केला सूर्याला. म्हणले चित्री सूर्यबिंब काढता येईल चांग. चित्रामध्ये सूर्याचं बिंब काढलं, प्रकाशाचे अंग काढता नये. अहो म्हणले हा सूर्य काढला, पण प्रकाश कुठे म्हणले त्याच्यामध्ये? अहो प्रकाश नाहीये. मग प्रकाश नाही तर सूर्याला काय अस्तित्व आहे? सूर्य काढला म्हणजे काय केलं तुम्ही? त्याचा फक्त आकार काढला, त्याला फक्त तेजस स्वरूप म्हणून त्याला काही रेघा दिल्या. पण प्रकाश काढू शकलात का? नाही काढलं. का? तर प्रकाशाचा अंग काढता येत नाही. सूर्य बिंब काढता येईल चांग, प्रकाशाचे अंग काढता नये. तसं भगवंताचं ब्रह्मस्वरूपाचं वर्णन करता येत नाही, मायेचं वर्णन करता येईल. म्हणून कृष्णा तुम्ही मायेच्या पलीकडचे आहात. अलक्षम सर्वभूतानां मंत्रभैरव स्थितम. सगळ्या जगाच्या मूळ कारणाचा शोध जर घ्यायचा झाला तर तुम्ही मूळ कारण आहात. माणसाला अस्तित्व जे आहे, ज्याच्यावर आधारित आहे, ते अस्तित्व चैतन्य आहे. चैतन्याचा शोध घ्यायचा झाला तर माणसं चैतन्याचा शोध घेऊ शकत नाहीत. म्हणून अलक्षम सर्वभूतानां, तुम्ही सगळ्या भूतांना अलक्ष आहात. अलक्ष म्हणजे तुमच्याकडे भूत जात जे अज्ञानी आहेत ते तुमचं रूप जाणू शकत नाहीत, म्हणून अलक्ष. अलक्ष अविनाश, तुम्ही अलक्ष आहात, अविनाश आहात. तुम्ही निर्गुण निराकार निर्विकार आहात. आणि अंतर्बहिर्भ स्थितम, आत आणि बाहेर तुम्ही व्यापून आहात. तुम्ही नाही अशी जागा नाही. भगवंताचा ब्रह्माचं वर्णन आहे, हे मूळ स्वरूपाचं वर्णन आहे, कृष्णाचं वर्णन नाही. कुंती ज्ञानी होती, पण कुंती म्हणते देवा तुम्ही आत आणि बाहेर सर्वत्र व्यापून आहात. जसा एखादा मनुष्य पाण्यामध्ये बुडाला, पाण्यात त्याने डुबकी मारली, पोहता पोहता पाण्यात डुबकी मारली, खाली गेला पाण्यात. आता या वेळेला सांगा पाणी कुठं नाहीये? वर पाणी, खाली पाणी. आपण स्कुबा डायव्हिंग करतो ना, ही स्कुबा डायव्हिंग. स्कुबा डायव्हिंग म्हणजे समुद्राच्या आतमध्ये जातो आपण. त्यावेळेला वर काय असतं? पाणीच असतं. बाजूला पाणी असतं, खाली पाणीच असतं, समुद्रच असतो. वर खाली बाजूला सर्वत्र पाणीच पाणी. पाण्याशिवाय तिथं दुसरं काही नाही. स्कुबा डायव्हिंग आपण करतो. समुद्राच्या अत्यंत तळापर्यंत जाण्याचा प्रयत्न या एका यांत्रिक पद्धतीने आपण करतो. त्याप्रमाणे तिथं जसं सर्वत्र पाणी भरू नये, तसं भगवंता
तुम्ही नाही अशी जागा नाही. आतही तुम्हीच आहेत, बाहेरही तुम्हीच आहेत, वरही तुम्हीच आहेत, खाली तुम्हीच आहेत. पण काय हो, मग माणसाला का दिसत नाही तुम्ही? सगळीकडे जर तुम्ही असाल तर दिसलं पाहिजे. याला उत्तर त्यांनी दिलेलं आहे. माया जवनिकाच्छन्न. अहो, मायेचा पडदा आलेला आहे. माया जवनिकाच्छन्न मज्ञान अज्ञान हे अधोक्षजा. अज्ञान अधोक्षज व्ययम. तुम्ही अव्यय आहात, अविनाश आहात, पण मायारूपी पडद्याने झाकलेला आहात. तुमच्यावरती मायेचा पडदा तुम्हाला नाही आला, तुम्ही नाही झाकले गेले. मग कोण झाकलं गेलं? आमचे डोळे झाकले गेले. या ठिकाणी शंकराचार्यांनी म्हटलंय ना, घनच्छन्न दृष्टीर घनच्छन्न मर्कम. त्यांनी वर्णन केलंय, आकाशामध्ये ढग आले. आपण काय बोलतो? अहो, ढगाने सूर्य झाकला. घनच्छन्न दृष्टीर घनच्छन्न मर्कम. वास्तविक आकाशामध्ये ढग आले तर ढगाने सूर्य कसा झाकला जाईल? सूर्य तर एवढा महाप्रचंड आहे, तो एवढ्या ढगाने कसा झाकला जाईल? 1-2 किलोमीटर 4 किलोमीटरचा ढग, त्याने सूर्य कसा झाकला जाईल? कारण सूर्य तर अपरंपार पृथ्वीपेक्षा कितीतरी पट मोठा आहे. मग असं असताना एवढ्या ढगाने, 1.5 बितेच्या ढगाने सूर्य कसा झाकला जाईल? मग काय झाकलं? ते म्हणतात घनच्छन्न दृष्टीर. आमची दृष्टी झाकली म्हणून आपल्याला सूर्य झाकल्यासारखा वाटतो. म्हणून मायेने आमची दृष्टी झाकलीये, तुम्ही झाकले नाहीये ना, आमची दृष्टी झाकलीये. म्हणून घनच्छन्न दृष्टीर घनच्छन्न मर्कम. पण मूर्ख लोक हे मात्र जाणत नाहीत. त्यांना असं वाटतं की ढगाने सूर्य झाकला. वास्तविक माऊलींनी वर्णन केलंय की सूर्य कसा आहे. तर अहो, माऊलींनी शब्द असे वापरलेत की प्रचंड स्वरूपात, व्यापक स्वरूपातला सूर्य सगळ्या जगाला प्रकाश देणारा आहे. सगळ्या जगाला प्रकाश देणारा जो सूर्य आहे, तो सूर्य जसा शब्द हा व्यापक आहे. शब्दाचे व्यापकपण जरी असलं तरी आम्हाला मात्र तो मर्यादित वाटतो. सूर्य जसा अमर्याद असताना आम्हाला मर्यादित वाटतो, त्याप्रमाणे त्यांनी असं म्हटलंय की हे शब्द हे देखील असेच आहेत. व्यापक आहेत परंतु ते मर्यादित वाटतात. अर्थाच्या दृष्टीने व्यापक आहेत. शब्द दिसतो लहान पण अर्थाच्या दृष्टीने व्यापक आहे. पण अर्थ दिसत नाही, शब्द दिसतो. शब्द फळ्यावर लिहिता येतो, शब्द ऐकू येतो, शब्द कानावर पडतो. पण अर्थ पडला का हो कानावर? नाही पडला. मग अर्थ कुठून आला? अर्थ आमच्या मनातून आला. अर्थ व्यक्त झाला. अर्थ अव्यक्त असतो, शब्द व्यक्त होतो. शब्द फळ्यावर लिहिता येतो, शब्दाचा आपल्याला आकार काढता येतो, अक्षर आपल्याला दिसतात, तो ऐकूही येतो. अक्षर शब्द दिसून ऐकू येत असला तरी अर्थ मात्र ऐकू येत नाही, अर्थ मात्र कळत नाही. अर्थ हा त्याचा निर्गुण निराकार निर्विकार असतो. शब्द मात्र सगुण साकार आहे. त्याप्रमाणे ते म्हणतात की बिंब जरी बचके एवढे परी प्रकाशात त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती येणे पाडे अनुभवावी. बिंब जरी बचके एवढे. बचके एवढे म्हणजे आपण म्हणतो काय, सूर्य डोळ्यावर आला वा सूर्य, मग काय करा? तर नुसता हात असा करा, काय होईल? सूर्य झाकला जाईल. तुमच्या एवढ्या हाताने सूर्य झाकला जातो का? बिंब जरी बचके एवढे, जरी आपल्याला ते एका हाताने झाकल्यासारखा वाटला तरी सूर्य झाकता येत नसतो. तुमचा डोळा तुम्ही झाकला, सूर्य नाही झाकला. तेव्हा ते म्हणतात माया जवनिकाच्छन्न. भगवंता, मायेचा पडदा आमच्या डोळ्यावर येतो, जसा आपल्याला मोतीबिंदू होतो आणि दिसतच नाही. काय हो म्हणलं, जवळचं दिसे ना. डॉक्टरकडे गेलं, डॉक्टर म्हणतात मोतीबिंदूचं ऑपरेशन करा, नाही तर मग काचबिंदू होईल पुढे, मग अवघड जाईल. मोतीबिंदू म्हणजे काय झाला? मोतीबिंदू म्हणजे डोळ्यावर पडदा आला. हा डोळ्यावर जो पडदा आला तो कशाचा आला? मग आधी नव्हता का? नव्हता. मग आता कुठून आला? तुमच्या मधूनच आला. तो जसा तुमच्या मधूनच आला आणि तुम्हालाच त्यांनी झाकलं, तसं माया तुमच्यातूनच निर्माण होते आणि तुम्हालाच झाकते. याला म्हणतात आवरण. आवरण म्हणजे झाकणे. तेव्हा मायेचं हे कार्यच आहे. माया कुठून निर्माण झाली? याच संसारातून माया निर्माण झाली. सगुण साकार
रूप भगवंताचं मायेच्या द्वारेच प्रगट होतं आणि आपल्याला मात्र तो सामान्य दिसतो. माया जवनिका छन्न मज्ञाना धोक्षजो जो व्ययम. हे भगवंता तुम्ही अव्यय आहात, अक्षज अधोक्षज आहेत तुम्ही. अधोक्षज म्हणजे या ठिकाणी अधोक्षज शब्दाची व्युत्पत्ती सांगताना श्रीधराचार्यांनी काय म्हटलंय ते म्हणतात, अधोक्षज म्हणजे काय? अधहा अक्षजम इंद्रियजम ज्ञानम यस्मात् तम. अधम इंद्रियजन्य ज्ञान ज्याच्या खाली आहे. इंद्रियजन्य ज्ञान म्हणजे इंद्रियातून निर्माण होणारं ज्ञान. उदाहरणार्थ डोळे आहेत, कान आहेत, हात आहेत, पाय आहेत, स्पर्श आहे, बुद्धी सुद्धा आहे. बुद्धी सुद्धा इंद्रियच आहे, मन इंद्रियच आहे. तेव्हा यातून निर्माण होणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान भगवंतापेक्षा कमी दर्जाचं आहे, म्हणून त्याला अधोक्षज म्हणायचं. अधोक्षज त्याला का म्हटलंय? अधाहा अक्षज म्हणजे इंद्रियजम ज्ञानम यत तस्मात् यत. ज्याच्या खाली हे ज्ञान आहे म्हणजे तो त्याच्या वर आहे आणि म्हणून तो आपल्याला दिसत नाही. आपण एखाद्या उंच मनुष्य बसलेला आहे, तो आपल्याला दिसतो का? नाही दिसत. आपण खूप खाली आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल? आपण त्याच्या बरोबरीने उंच व्हावं लागेल, त्याच्या बरोबरीने वर जावं लागेल, तर आपल्याला तो पूर्ण दिसेल, नाही ते दिसणार नाही. तसं भगवान सुद्धा इतक्या उंचीवर आहे की आपल्या इंद्रियजन्य ज्ञान अधः असल्यामुळं, खाली असल्यामुळं आम्हाला इंद्रिय ज्ञानाने भगवान दिसत नाही. भगवान का दिसत नाही याची शास्त्रीय व्याख्या केलेली आहे. शास्त्र असं सांगतं, अतिदूरात. अतिदूर असलेली वस्तू दिसत नसते, खूप लांब आहे. उदाहरणार्थ चंद्र खूप दूर आहे, मग चंद्रावर असलेले डोंगर आपल्याला दिसतात का? नाही दिसत. चंद्र तर आपल्याला पांढरा दिसतो आणि त्यावर एक ससा दिसतो. ते डोंगर आहेत, डोंगर कुठे दिसतात? मग इतका दूर असल्यामुळं तो दिसत नाही. अतिदूरात. भगवान खूप दूर आहे आपल्या मनापेक्षा. का? मन तिथं पोहोचत नाही, वाचा तिथे पोहोचत नाही. यत्र वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. जी या ठिकाणी उपनिषदकार म्हणतात जिथे वाणी पोहोचत नाही, जिथे मन देखील पोहोचत नाही, इथपर्यंत देव आहे म्हणजे दूर आहे. आणि दूर असलेली वस्तू दिसत नसते. अतिदूरात. दुसरा सामिप्यात. अतिदूरात सामिप्यात. सामिप्य म्हणजे अतिसामिप्यात. इथं अतिशब्द पुन्हा एकदा घ्यायचा. अतिसामिप्यात. तुम्हाला का? जवळची वस्तू दिसते ना आम्हाला काय अजून चष्मा नाही लागला, जवळची वस्तू दिसते. ते म्हणते जवळची दिसते. अतिसामिप्यात. डोळ्यात घातलेलं काजळ आपल्याला आपल्या आरसा पाहिल्याशिवाय दिसत नाही. का म्हणले? तुमच्या डोळ्याच्या जवळ आहे ना, दिसायला पाहिजे, नाही दिसत. मग काजळ कसं घातलं म्हणून आपण आरसा पाहतो, म्हणजे थोडं अंतर ठेवतोच. म्हणजे डोळ्यातलं काजळ डोळ्याने, नुसत्या साध्या डोळ्याने दिसत नाही, त्याला आरसा लागतो. कारण अतिसामिप्यात. भगवान अति जवळ आहे म्हणून दिसत नाही. ते म्हणतात इंद्रिय घातात. इंद्रिय घातामुळे भगवान दिसत नाही. इंद्रिय घात म्हणजे आपल्या मनावर, आपल्या इंद्रियावर. समजा आपलं कानच गेले तर आपल्याला ऐकू येणार नाही, डोळेच गेले तर दिसणार नाही. इंद्रिय घात झाला. इंद्रिय घात म्हणजे इंद्रियावर आपल्याला काहीतरी आघात झाला, इंद्रिय निकामी झालं तर दिसत नाही किंवा ऐकू येत नाही. म्हणून आपल्या इंद्रिय जे आहेत ते इंद्रिया सांसारिक व्यापातापामुळं ते आघातीत झालेले आहेत, त्यामुळं आपल्याला भगवान दिसत नाही. मनोनवस्थानात. मनोनवस्थानात. मन जर चंचल असेल तर वस्तू दिसत नाही. मन चंचल आहे. काय म्हणले? गडबड गडबड गडबड. लग्नाच्या वेळेला, मुलीच्या लग्नाच्या वेळेला अशीच गडबड. मुलीचं लग्न झालं, त्यानंतर ती मंगळागौरीला आली. आता श्रावण मास सुरू झाला, उद्या आज मंगळागौरच आहे. मंगळागौरीला आली आणि एवढी एकच मंगळागौर आहे. आता याच्यानंतर चांगली तिथी नाही. मग काय? मुलगी रात्रीच आली, जावई आले, सगळी तयारी करण्यासाठी या माऊली सकाळी उठली. तिने स्नान करताना गडबडीने तेल वगैरे लावलं अंगाला आणि आपली जी नथ आहे ती गरसोळीला लटकवली आणि स्नान वगैरे केलं. त्याचप्रमाणे न्हाणी धुतली, सकाळचं सगळं आवरलं. तेवढ्यात आज तर नागपंचमी आहे पुन्हा,
नागाची गडबड, मुलीची गडबड, त्याचप्रमाणे मंगळागौरीची गडबड, मुली बोलवण्याची गडबड, स्वयंपाकाची गडबड. अरे अरे अरे, हे जे गडबडीमध्ये ती आपण नथ कुठे ठेवली ही विसरली. नंतर पुन्हा आरसाच पाहणं झालं नाही. झालं. नंतर दुपार झाली, ही सगळे नटले थटले. संध्याकाळी आता सगळ्या प्रकारच्या मुलींना बोलावलं आणि सांस्कृतिक कार्यक्रम करायचा, नृत्य गाणे वगैरे बजावणे हे सगळे सुरू झाले. सगळे म्हणले, अगं आई तुझी नथ कुठे आहे? मुलगी म्हणली, हा नथ? अरे नथ नाही काय नाकात? मग कुठे गेली? कुठे गेली काय सापडे ना. इकडं पहा तिकडं पहा, आरशामध्ये पहा, त्याचप्रमाणे समोर पहा, बाथरूममध्ये पहा, पावडरच्या डब्यापाशी पहा, ड्रेसिंग रूम मध्ये पहा, कुठे सापडे ना. अरे कुठे ठेवली नथ? मग मात्र एक तोळ्याची नथ आहे, साधी का? 1,00,000 तोळा सोनं आहे सध्या. बाबा 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 म्हणले, आता काय करावं? अस्वस्थ झाली, मनोनवस्थानात मन चंचल झालं. आता मात्र काही गडबडी कळना. शेवटी संध्याकाळी गेली, कौंडण्याकडे गेली. कौंडण्याकडे गेल्याबरोबर कौंडण्य गुरुजी म्हणले, काय? म्हणले, नथ हरवली. नथ हरवली? कधी हरवली? काय की म्हणले, रात्री तर होती पण सकाळपासून दिसेना, आता पाहिली तर लक्षात नाही. त्यांनी पाहिलं, अंध मंद चिबीट सुलोचन नक्षत्र प्रकार असतात. कोणत्या नक्षत्रावर हरवली म्हणजे सापडती, कोणत्या दिशेला सापडती याचे नियम आहेत. त्यांनी पाहिलं, अरे अंध नक्षत्रावर हरवली, सापडेल म्हणले, त्याला काय अवघड आहे. मग ते म्हणले, ही नथ आरशामध्ये. अहो पाहिली म्हणले, आरशात पाहिली नाही, अजून एकदा पहा म्हणले, शांततेने आरशामध्ये पहा. नथ आरशात आहे. आणि आरशाला एक असं झाकण होतं, ते उघडून पाहिलं, तिथं नथ नाही. पुन्हा बंद केलं आणि नंतर स्वतःकडे पाहिलं तर आपल्या गरसोळीला नथ लावलेली. आपल्याच गरसोळीला नथ आहे. हे प्रसिद्ध उदाहरण आपल्याला शास्त्रामध्ये दिलेलं दिसतं. कारण यामध्ये प्रामुख्याने आपण स्वतःच्या स्वरूपाला कसे विसरतो का? मनोनवस्थानात मन चंचल असलं म्हणजे समोरची वस्तू दिसत नाही. म्हणून ते म्हणतात अतिसूक्ष्म्यात, भगवान अतिसूक्ष्म आहे म्हणून दिसत नाही. आणि अभिभवात, अभिभव म्हणजे आता आकाशामध्ये चांदण्या नाहीत का? आहेत. का दिसत नाहीत? सूर्याच्या प्रकाशामुळं आता चांदण्या दिसत नाहीत. कारण चांदण्यांच्या प्रकाशाचा अभिभव झाला. अभिभव म्हणजे पराभूत होणे. त्यांचा प्रकाश कमी पडला, त्यामुळे ते पराभूत झाल्या, म्हणजे म्हणून दिसत नाही. त्या आहेत, आपल्या डोळ्यांनी दिसत नाहीत. म्हणून जे डोळ्यांनी दिसतं ते खरं असतं असं नाही. डोळ्यांनी चांदण्या दिसतात का? नाही. पण नाहीत का? आहेत. का दिसत नाहीत? अभिभवात. तसा संसाराच्या या व्यापातापामुळे, संसाराच्या प्रभावामुळं आपल्याला भगवंत दिसत नाही, त्याचा अभिभव होतो. दुःखामुळे तो अभिभव होतो. आणि समानाभिहाराच्च, समानाभिहारात म्हणजे एका वेळेला सगळ्यांचा आवाज जर चाललेला असेल तर एकाचा आवाज ऐकू येत नाही. एक पालक होते, ते म्हणले, माझ्या मुलाला काय येतं काय नाही, तो पाढे बरोबर म्हणतो का हे बघावं म्हणून तो शाळेत गेला. शाळेत गेल्यानंतर तिथे पहिलीच्या वर्गामध्ये मुलगा बसला होता आणि तिथे त्यांची उजळणी चाललेली होती. बे एक बे चाललेलं होतं. 100 मुलं एका वेळेला बे एक बे, बे दोने 4 म्हणत होते. हे पालक गेल्यानंतर ते गुरुजीला म्हणले, गुरुजी माझा मुलगा म्हणतोय का? बे एक बे त्याला येते का? म्हणत असेल. म्हणले, नाही मला त्याचा आवाज ऐकायचा. ते म्हणले, अहो सगळ्यांचा आवाज चाललाय, तुम्हाला त्याचा वेगळा आवाज कसा ऐकू येईल का? ते म्हणतात याचं कारण समानाभिहाराच्च, समानाभिहार म्हणजे एकत्र सर्वांचा जर गोंधळ चाललेला असेल तर भगवंत दिसत नाही. संसाराच्या या गोंधळामध्ये मग अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक हे तापत्रयाचे दुःख आहेत. त्याप्रमाणे नातेवाईकांचे दुःख आहेत, आले गेल्याचे दुःख आहेत. या सगळ्यांच्या गोंधळात भगवंताचा आवाज आपल्याला ऐकू येत नाही. म्हणून ते म्हणतात अभिभवात आणि समानाभिहाराच्च. या 6 गोष्टीमुळे भगवान दिसत नाही. भगवान असून दिसत नाही. या ठिकाणी जे म्हटलंय, तू तर सर्वत्र व्यापक आहेस, मग का दिसत नाही? हे 6 कारण आहेत त्याची. म्हणून ते म्हणतात माया जभिनकाच्छन्न मज्ञान दोक्षजो जय व्ययम.
हे देवा मी अज्ञानी आहे. या ठिकाणी अज्ञानी आहे. न लक्षसे मूढदृशा नटो नाट्य धरो यथा. या ठिकाणी कुंतीने स्वतःला अज्ञानी म्हटले, मूढदृशा म्हटले. मूढदृशा शब्दाचा अर्थ या ठिकाणी भागवतकारांनी म्हणजे श्रीधराचार्यांनी टीकाकारांनी म्हटले की देहाभिमानी. मूढ धिया म्हणजे देहाभिमानी. जे देहाभिमानी आहेत, देहालाच आत्मा मानतात, देहात्मवादी आहेत, त्यांना तू दिसत नसतोस. म्हणून ते म्हणतात की अलक्षम सर्वभूतानाम न लक्षसे मूढदृशा. तू मूढांना कळत नाहीस. मूढ म्हणजे जे आपल्या देहालाच आत्मा मानतात, देहात्मवादी आहेत किंवा देहाभिमानी आहेत, त्यांना तू दिसत नाहीस. या ठिकाणी मूढ शब्दाचा अर्थ देहाभिमानी असा घेतलेला आहे. आणि अव्यय म्हणजे अपरिच्छिन्न. देवा तू अपरिच्छिन्न आहेस, तू सर्वत्र व्यापक आहेस, तू नाही असं स्थान नाही. आणि तत्प्रपंच हा मूढदृशा देहाभिमानी ना. मूढदृशा म्हणजे देहाभिमानी आणि स्वतःला अज्ञ म्हटलंय. अज्ञ म्हणजे भक्तियोग न जाणणारी मी आहे. मी खरं भक्तियोग जाणत नाही म्हणून स्वतःलाच तिने अज्ञ म्हटलंय. अतोह अज्ञ ज्ञान कशामुळे अज्ञ भक्तियोगान विज्ञान केवलम नमस्यामी. आणि म्हणून मी केवळ नमस्कार करते. नमस्कार का सांगितलाय? नमस्कार उगा नाही सांगितला. ज्याला काही येत नाही त्यांनी फक्त हात जोडावेत, नमस्कार करावा, देवाला पावतो. पण तो अंतःकरणपूर्वक करावा. या ठिकाणी नमस्कारामध्ये नम म्हणजे नमन आहे, स्वतःला अहंकार रहित करणे. आणि त्यामुळं अतोह मग ज्ञान भक्तियोगान विज्ञान केवलम नमस्यामी. म्हणून देवा मी तुम्हाला नमस्कार करते असं म्हटले. आणि नंतर ती म्हणते नटो नाट्य धरो यथा. देवा तुम्ही नटनाट्य धारण करतात. अवताराचे नटनाट्य तुम्ही वेगवेगळ्या रूप धारण करता, अवतार वेगवेगळे घेता. एखादा नट ज्याप्रमाणे वेगवेगळे अभिनय करतो तसे तुम्ही अभिनय करता. तुम्ही अभिनय करता आणि लोक त्याच स्वरूपामध्ये दंग होतात. तुम्हाला अभिनय करणारा एखादा अभिनेता हा केवळ एक अभिनय करतो, तो त्याचं मूळ स्वरूप नसतं. तो केवळ अभिनीत केलेला त्याचा केवळ आविष्कार असतो, ते त्याचं रूप नाहीये. पण लोक त्यालाच तुम्ही मानता आणि त्यामध्येच फसता. लोक केवळ अभिनेता म्हणून त्याच्याकडे पाहतात, पण व्यक्ती म्हणून पाहत नाहीत. तुम्ही व्यक्ती म्हणून पहा, अभिनेता म्हणून पाहू नका. एक अभिनेता अनेक रूप धारण करतो. एक अभिनेता अनेक वेगवेगळ्या सिनेमामध्ये नाटकामध्ये कामं करतो. कधी चांगले कामं करतो, कधी वाईट कामं करतो. एका अभिनेत्याचं उदाहरण असं आहे की दोन भाऊ बहीण होते आणि हा भाऊ नाटक वगैरे सुंदर करायचा. शेक्सपियरच्या नाटकामध्ये त्याने एक पात्र केलं आणि पात्र केल्यानंतर संध्याकाळी घरी आला, रात्री घरी आला. आल्याबरोबर त्याची बहीण त्याला म्हणली तू इतका दुष्ट असशील असं वाटलं नाही. काय झालं म्हणले, मी कुठं दुष्ट आहे? हा तू तिथं कशा वागलास म्हणे. अगं ते नाटक करायचं होतं मला, ते पात्र मला अभिनीत करायचं होतं, मला त्या पात्रासारखं वागावं लागलं, मी नाहीये तसा. म्हणजे मूळ स्वरूप वेगळं असतं आणि अभिनय वेगळा असतो. या ठिकाणी तू सुद्धा असाच आहेस. न लक्षसे मूढदृशा नटो नाट्य धरो यथा. याप्रमाणे तथा परमहंसाना मुनीना मुळपणाम. म्हणून ज्याप्रमाणे मोठमोठे मुनी, परमहंस, ज्ञानी, त्याप्रमाणे निवृत्त झालेले योगी तुझं रूप जाणतात, तसं मला जाणता येणार नाही. म्हणून भक्तियोग विधानार्थम कथम पश्येम हि स्त्रिया. या ठिकाणी दोन मुद्दे मांडलेत तिने. ही तर जाणीव सगळ्यांनाच आहे खरं म्हणजे. अगदी मी स्त्री आहे. दासी जनी सुद्धा म्हणते ना की मी स्त्री आहे, मला हे कळणार नाही. कारण स्त्रियांना कसा तू कळशील? स्त्रियांच्या बुद्ध्या ह्या अत्यंत कमी शिकलेल्या असल्यामुळं त्या आम्ही अज्ञानी आहोत, आमची बुद्धी एवढी चालत नाही, म्हणून आम्ही स्त्री आहे. पण संत दासीजनी सुद्धा स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास असं म्हणते. स्त्री जन्म जरी प्राप्त झाला तरी उदास होऊ नका. का?
तुम्हाला काही ज्ञान होणार नाही असं समजू नका. जरी ज्ञान नाही झालं, वेद नाही कळाले, उपनिषद नाही कळाले, तरी भगवंताची भक्ती करू शकता, म्हणून तुम्ही उदास होऊ नका. हे तिलाही म्हणावं लागलं, सांगावं लागलं. तसंच या ठिकाणी कुंती सुद्धा म्हणते, आमच्यासारख्या स्त्रियांना तुम्ही कसे कळावेत देवा. एकतर मी स्त्री आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अज्ञानी आहे, मग कसं कळावं. मग या ठिकाणी कथम पश्याम, या ठिकाणी दोन अर्थ व्यक्त होतात. भक्तियोग विधानार्थम, भक्तियोगाचं आचरण कसं करावं हे सांगण्यासाठी तुमचा अवतार झाला देवा. आणि म्हणून यात असा एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ असा आहे की भक्तियोगाचं आचरण करण्यास असमर्थ आम्ही आहोत. परमहंसासारखं श्रेष्ठ ज्ञानासारखं आम्हाला आचरण करता येत नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी फार युक्तिवादाने सांगितलंय, तसंच इथे कुंती सुद्धा युक्तिवादाने सांगते. राजहंसाचे चालणे जगी चालावे कवणे. अहो, राजहंसाचे चालणे जगी चालावे कवणे. माऊली म्हणतात, अहो राजहंसासारखं कोणाला चालता येईल का बरं? नाही. त्याच्यासारखं ऐटबाज, त्याच्यासारखं मोठं अत्यंत देखणं चालणं कोणाचंच नाही. मग आणि काही कुंटेपणे चालावे की, मग बाकीच्यांनी काय चालणं सोडून द्यावं काय म्हणे? त्यांनी चालावं, जसं जमत तसं चालावं. चालण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. हा ठीक आहे, माझं चालणं चांगलं नसेल, तसं माऊली म्हणतात, अहो शंकराचार्यांनी या गीतेवर टीका केली म्हणून मी करू नये का? त्यांनी केली असेल, ते खूप मोठे असतील, पण मी सुद्धा सामान्य आहेच ना. मला जर हे या संबंधीचं ज्ञान सांगायचं असेल तर मी सुद्धा माझ्या परीने सांगू शकतो. म्हणून परमहंसासारखा आम्हाला भक्तियोग आचरणात आणता येणार नाही कुंती म्हणते, पण तरी सुद्धा आम्ही भक्ती करू नयेच का? आम्ही करावी. कथम पश्चामहे स्त्रियम, आम्ही स्त्री आहोत म्हणून आम्ही भक्ती करू नये का? आम्ही करावी. कारण तूच भक्तीचा मार्ग कसा अवलंबावा हे सांगितलं, यासाठी तर तुझा अवतार आहे, असं या ठिकाणी दुसरा अर्थ आहे. म्हणून कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च, आणि मग मूळ स्वरूपाचं चिंतन करून ती भगवंताच्या या स्वरूपाकडे येते. आधी ब्रह्माचं वर्णन केलंय, करत 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 ती अलक्षित ब्रह्माचं वर्णन करत करत लक्षित असणाऱ्या रूपाकडे येते. कोणत्या? कृष्णाय वासुदेवाय. हे कृष्णा, वसुदेवाचे पुत्र म्हणून तुम्ही वासुदेव आहात, पण या अर्थाने एवढंच वासुदेव नाही, वासुदेवच सर्वमिती. वासुदेव म्हणजे काय? सर्व जगामध्ये जो वसतो त्याला वासुदेव म्हणतात. म्हणून तुम्ही वासुदेव म्हणजे वसुदेवाचे पुत्र म्हणून तुमच्याकडे मी पाहत नाही, देवकी नंदन म्हणून तुमच्याकडे पाहत नाही, तर विश्वव्यापक विश्वात्मा म्हणून पाहते. नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. हे गोविंदा, तुम्हाला नमस्कार असो. आता गोविंदा, गोविंदा म्हणजे एकीकडे गाईचं पालन करणारा आणि दुसरीकडे गो म्हणजे इंद्रिय, जो इंद्रियाचं पालन करणारा आहे आत्मा. तू सगळ्या विश्वाचा आत्मा आहेस, म्हणून गो म्हणजे इंद्रिय. सर्व विश्वाचे स्वामी तुम्ही आहात. विश्वाचं मूळ रक्षण, पालन, निग्रह तुमच्या हातात आहे. म्हणून गोविंदाय नमो नमः. नमः पंकजनाभाय. आता आपल्याला सहज वाटतं, नमः पंकजनाभाय, नमः पंकजमालिने, नमः पंकजनेत्राय, नमस्ते पंकजांघ्रे. सगळीकडे पंकज 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 शब्द आहे. सगळ्याचा एकच अर्थ आहे का? नाहीये. भागवतकार आहेत ते, व्यास महर्षी आहेत, एका शब्दाचे अनेक अर्थ ते आपल्या समोर मांडतात. म्हणून नमः पंकजनाभाय. पंकजनाभाय म्हणजे काय? टीकाकार सांगतात, मी मनाने काय सांगत नाही. टीकाकार सांगतात, श्रीधराचार्य पंकजनाभाय या शब्दामध्ये ज्यांच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव निर्माण झाले, म्हणजे ज्यांच्या नाभी कमलातून विश्व निर्माण करणारे ब्रह्मदेव निर्माण झाले, असे भगवान आपण आहात. पंकजनाभाय याचा अर्थ हाय, ज्यांच्या नाभी कमलातून पंकज निर्माण झालं. मग नमः पंकजनाभाय, नमः पंकजमालिने, ज्याने गळ्यामध्ये पंकजांच्या अर्थात सुंदर अशा प्रकारच्या कमलांच्या माळा घातलेल्या आहेत आणि तुमचे नेत्र पंकजासारखे. नमः पंकज नेत्राय. आता पंकज नेत्र, नेत्र म्हणजे डोळे, तर पंकज नेत्र कोणते? तर शुभ्र जे पंकज असतो, पांढरं शुभ्र स्वच्छ
तुमचे डोळे स्वच्छ आहेत, शुद्ध आहेत, शांत आहेत, या अर्थाने तो अर्थ आपल्याला दिसतो. प्रसन्न आहेत, तुमचे नेत्र प्रसन्न आहेत. ही प्रसन्नता पंकज शब्दाने व्यक्त केली आहे. जे प्रसन्नता, जी शुद्धता, जी शांतता तुमच्या डोळ्यात आहे, तू दुसरीकडे कुठे नाही. आणि नमस्ते पंकजांघ्रये, पंकजांघ्रये, तुमचे जे पाय आहेत ते पंकजच आहेत, सगळीकडे पंकज आहे. पण पंकजांघ्रयेमध्ये काय, तुमच्या पायावर वज्रांकुश जे चिन्ह आहेत, पंकजाचे चिन्ह आहेत. भगवंताच्या पायावर ध्वज वज्रांकुशाचे चिन्ह होते, शंख चक्र गदा पद्म हे चिन्ह होते. म्हणून या चिन्हांकित तुम्ही आहात, म्हणून पंकजांघ्रये. यथा ऋषिकेश खलेन देवकी. आता तिला मागचा भूतकाळ आठवतो. पहा कसं सुंदर विवरण केलंय. सुरुवात कुठून केली आहे, ब्रह्मापासून करत करत कृष्णाच्या रूपाकडे आली आहे. आणि कृष्णाच्या रूपाकडून त्यांच्या कर्तृत्वाकडे, त्यांच्या गुणवैशिष्ट्याचं वर्णन केलंय. यथा ऋषिकेश खलेन देवकी. आणि मग तिला आठवतो, अरे ती मोठी आहे ना, ती मोठी असल्यामुळे तिला सगळा भूतकाळ असा डोळ्यासमोर उभा राहिलाय. ती म्हणते, ज्या वेळेला कंसाने तुझ्या आईचे, देवकीचे पुत्र मारले, 1 2 3 4 5 6 पुत्र मारले, खलेन देवकी, त्या खळाने, त्या दृष्टाने 6 पुत्र मारले. देवकीवर तू जेवढं प्रेम केलं ना, त्यापेक्षा माझ्यावर केलं, असं तिला सांगायचं. तुझ्या आईवर तू जेवढं प्रेम केलं ना, त्यापेक्षा जास्त माझ्यावर केलं, असं मला वाटतं. कशामुळं, अरे देवकीचे 6 पुत्र मारले, पण त्या 6 पुत्राचं रक्षण नाही तू केलंस, पण माझ्या मात्र प्रत्येक मुलाचं प्रत्येक संकटात तू रक्षण केलंस. म्हणजे देवकीपेक्षा जास्त प्रेम माझ्यावर केलंस. यथा ऋषिकेश खलेन देवकी कौसेन रुदात चिरम शुचार्पिता विमोचिता हमच सहात्मजा विभो त्वयैव नाथे मुहुर्विपद्गणात. आता मात्र तिला सगळ्या मागच्या भूतकाळाचं स्मरण एखाद्या चित्रपटासारखं होतंय. तू माझ्यावर देवकीपेक्षा, तुझ्या आईपेक्षा जास्त प्रेम केलंस का, तर तिचे मुलं तू वाचवले नाहीस, पण माझ्या मात्र मुलाच्या प्रत्येक संकटातून त्यांचं रक्षण तू केलंस. कोणकोणते संकट आहे त्याचं ईशद दर्शन त्यांनी घडवलंय. विशान महाग्ने पुरुषाद दर्शनात सभाया वनवास कृच्छ्रतः मृधे मृधे नेक महारथ असतो द्रवण्यस्म हरेभिरक्षिता. अहो काय सांगावं, एका श्लोकामध्ये संपूर्ण इतिहास सांगितलाय, सगळं महाभारत सांगितलंय. विशान महाग्नी. अहो माझ्या भीमाला खूप भूक लागायची, खायची हौस त्याची. माझा भीम कितीही खाल्लं तरी त्याचं पोट भरायचं नाही म्हणे. आणि आईने एक घास दिला की त्याचं पोट भरायचं. कुंतीने एक घास दिला की बस पोट भरलं. जोपर्यंत आईचा घास तोंडात जात नाही, आई स्वतः भरवत नाही, तोपर्यंत भीमाचं पोट भरत नव्हतं. आणि असा भीम भरपूर खातो, तो खादाड आहे, म्हणून दुर्योधनाने त्याला विष भरलेले लाडू दिले, मोदक दिले, आणि त्याने ते खाल्ले. त्याला लक्षात नाही आलं, त्याने खाल्ले. अहो विषामुळं तो बेशुद्ध पडला. आता बेशुद्ध पडलेल्या भीमाला काय करायचं म्हणून त्याला पाण्यात टाकलं, आणि त्याला आता तो मरून जाईल पाण्यात बुडून. पण देवाची करणी वेगळीच होती. पाण्याच्या आतमध्ये वरुण राजाकडे तो गेला, आणि वरुण राजाकडून 10,000 हत्तीचं बळ घेऊन तो आला. पण हे सगळं कुणी केलं? या वेळेला भीम जर ठार झाला असता, या जलामध्ये नाकाडोळ्यात पाणी देऊन मेला असता, तर कोण होतं वाचवायला? पाहायला तरी कोण होतं? विशान महाग्ने. महाग्ने. अहो लाक्षागृहामध्ये सगळ्या पांडवांना जाळून टाकण्याची दुर्योधनाची योजना, आणि मोठ्या कौशल्याने त्यांनी ती योजना पार पाडली. फक्त विदुराला माहित होतं की याच्यात काय आहे. विदुराने आधीच सगळी व्यवस्था करून आतमध्ये भुयार तयार केले, आणि त्यातून पांडवांना बाहेर पडण्याची सोय केली. तिथून ते निघून गेले, आणि योगायोगाने त्यामध्ये सुद्धा 5-6 लोक मेलेले दिसल्याबरोबर, म्हणजे हे पांडवच आहेत असं समजून त्यांना आनंद झाला. त्या ठिकाणी विशाल महाग्ने. महाग्ने म्हणजे लाक्षाग्रहात. लाक्षाग्रहात जाळण्याच्या योजनेतून देवा कुणी वाचवलं? पुरुषाद दर्शनात. पुरुषाद
पुरुष म्हणजे माणसं, अद म्हणजे खाणे, जो माणसं खातो असे राक्षस, मग ते हिडिंबासारखे राक्षस. या टीकाकारांनी हिडिंबा शब्द वापरलाय. हिडिंबा वनामध्ये असताना हिडिंबा दिसला, हिडिंबाचं दर्शन झालं, त्याबरोबर भीमाचं युद्ध झालं. यावेळेला हा हिडिंबा माणसं खाणारा होता, पण भीमाच्या या शक्तीपुढे त्याचं काही चाललं नाही. शेवटी त्याची मुलगी भीमाने केली, हिडिंबा ही मुलगी पत्नी म्हणून स्वीकारली. मग हा जो हिडिंबा आहे तो एवढा भयानक राक्षस, माणसं खाणारा, त्याच्यापासून कोणी वाचवलं? पुरुषाद दर्शनात असत सभाया वनवास कृच्छ्रत, असत सभाया, असत सभा. अहो असत सभा म्हणजे जी सभा, सभेचं वर्णन केलेलं आहे या उद्योग पर्वामध्ये. उद्योग पर्व जे महाभारतातलं आहे त्यामध्ये सभा म्हणजे काय ते सांगितलंय. नसा सभा यत्र न संती वृद्धा. ती सभा नाही जिथे वृद्ध नाहीत. सभेमध्ये वृद्ध पाहिजेत, ज्ञानी पाहिजेत. सभा कारण उपदेश करायला, ज्ञान सांगायला, कान पिळायला कोणीतरी मोठा माणूस लागतो. म्हणून ती सभा असू शकत नाही जिथे वृद्ध नाहीत. नसा सभा यत्र न संती वृद्धा. वृद्धान ते वृद्ध नाहीत जे धर्म सांगत नाहीत. न वदंती धर्मा. वृद्ध नुसते असून चालत नाही, त्यांनी धर्म काय ते सांगावा लागतो. नाही हे तुझं चुकलं म्हणण्याची क्षमता वृद्धामध्ये पाहिजे. नाही बाबा जाऊ द्या, माझं काही चालत नाही, आता मी काय करू, असं म्हणलं तर ते वृद्ध असून उपयोग नाही. ते म्हणतात जे वृद्ध धर्म सांगत नाहीत, अधर्माला प्रोत्साहन देतात, ते वृद्ध असू शकत नाहीत. धर्मो न वै. जे तो धर्म नाही जिथे सत्य नाही. आणि सत्यन यत छलनानुविद्धम. जो धर्म सत्य सांगत नाही तो धर्म असू शकत नाही. आणि ते सत्य नाही जे छलनानुविद्धम, खोटं आणि खरं यांचं मिश्रण म्हणजे सत्य असू शकत नाही. तेव्हा हा शुक्रनीती म्हणजे सत्य नाही. शुक्रनीती खोटी आहे, शुक्रनीती असत्य आहे, कारण ती छलनानुविद्ध आहे. ती खोटेपणा आणि खरेपणाचे मिश्रण आहे. म्हणून या बोटावरचा थुंका त्या बोटावर करणं म्हणजे सत्य नाही. तेव्हा असत सभायाम. असत सभा कोणती होती? ज्या वेळेला द्रौपदी एक अवस्था असताना तिला सभेत आणलं आणि दुःशासनाने तिला फरफर ओढत सभेत आणलं आणि तिच्या अंगावरचं वस्त्र काढण्याचा प्रयत्न केला आणि दुर्योधनाने तिला मांडी दाखवली, आपल्या मांडीवर बसण्याची आज्ञा केली. का तर पांडव आता हरलेत, आणि पांडव हरलेत म्हटल्यानंतर द्रौपदी हरली, कारण ती त्यांची पत्नी म्हटल्यानंतर ती हरलीच. मग ती आमची दासी झाली असं समजून तिला सभेत आणलं. देवा आता यावेळेला कुंतीला हे आठवलंय सगळं. आपल्या सुनेला अशा भर सभेमध्ये भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, कर्ण, कोण नव्हते यावेळेला? सगळे होते. पण ह्या सगळ्यांनी माना खाली घातलेल्या होत्या. कर्ण तर म्हणत होता चला आत्ताच्या आत्ता तिला आपल्या स्वाधीन करा आणि ती दुर्योधनाची पत्नी म्हणून, दासी म्हणून त्याच्या मांडीवर बसली पाहिजे. कर्णाने आपल्या अंगावरचं वस्त्र टाकायचा प्रयत्नही केला, उत्तरीय टाकण्याचा प्रयत्न केला असं म्हणतात. तेव्हा असे सगळे लोक असताना यावेळेला तिला वाचवणारं कुणी नव्हतं. भीष्माचार्यांनी खाली मान घातलेली होती. का? ते म्हणतात मी अन्नाचा दास आहे, आम्ही आहोत श्रेष्ठ, पण आम्ही अन्नदासी आहोत, अन्नाचा आकांक्षी आहोत, कारण आमचं पोट दुर्योधनाच्या अन्नावर भरतंय. म्हणून ते म्हणतात अहम अन्नाचा दासी आहेत, आम्ही अन्न दुर्योधनाचं खाल्लंय, म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या उपकाराखाली दबलेलो आहोत, आम्ही काही करू शकत नाहीत. म्हणून भीष्माचार्य, द्रोणाचार्य खाली पाहत होते. धर्म सगळ्यांना कळत होता, पण खाली पाहत होते. यावेळेला कुणीही वाचवलं नाही. मग देवा यावेळेला वाचवलं कुणी? असत सभाया. आणि यावेळेला हे वस्त्र काढत असताना द्रौपदीने कृष्णाचा धावा केला. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमुचा कैवारी. म्हणून आले संकट निवारी, हे संकट तू निवारून टाक म्हणून तिने फक्त कृष्णाचाच धावा केला. आणि यावेळेला कृष्णाने क्षणात वस्त्राचं रूप धारण केलं, ज्याला पटवर्धन असं म्हणतात, म्हणून आडनाव पटवर्धन झालं.
पट म्हणजे वस्त्र, वर्धन म्हणजे वाढणे, पटवर्धन. आणि हे वस्त्र वाढू लागलं. एका का अहो ही काढतोय दुःशासन, वस्त्र काढतोय काढतोय काढतोय, पण वस्त्राच्या आत पुन्हा वस्त्र, वस्त्राच्या आत वस्त्र, एवढे ढीग झाला. आणि सगळ्यांनी माना खाली घातलेले होते, डोळे झाकलेले होते. त्यांना वाटलं आता आपल्याला नाही ती गोष्ट पाहावी लागेल. पण 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, काय चाललंय कुणालाच कळेना. भीष्माचार्यांनी एकदम डोळे वर करून पाहिलं. अरे सगळेजण थक्क झाले. काय म्हणले? नारी बीच सारी है या सारी बीच नारी है. अहो नारीच्या आतमध्ये साडी आहे का साडीच्या आतमध्ये नारी आहे? काही कळेना. नाही 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 काय कळेना. आणि मग भीष्माचार्य म्हणतात, अरे 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 ही सारी नाही, ही नारी नाही, हे तो गिरिधारी आहे. त्याला फक्त कळालं की हा गिरिधारी आहे, हा फक्त भगवान आहे. लोकांना वस्त्र दिसले पण भीष्माचार्याला भगवान दिसले त्यामध्ये. हे भगवंताचं रूप आहे. तेव्हा असत सभायाम वनवास कृच्छ्रतः, असत सभा. आणि यातून भगवंता तुझ्याशिवाय कोण सोडवणार होता? तू तत्काळ आलास आणि मला सोडवलंस. माझ्या सुनेला या दुःखद प्रसंगातून बाहेर काढलंस, तिची लाज राखलीस. आणि हे सांगत असताना वनवास कृच्छ्रतः, वनवास कृच्छ्रतः म्हणजे काय? कृच्छ्र म्हणजे दुःख. वनवासातले अत्यंत दुःखदायक प्रसंग होते. वनवास काय साधा होता का? अहो 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास सोपा नव्हता. यावेळेला दुर्योधनाने असं दाखवायचा प्रयत्न केला की मी किती चांगला आहे, मी किती सज्जन आहे, मी किती काम करतो, हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला. अहो मोठमोठे ऋषी मुनी हे सुद्धा त्याच्या ताटाखालचे मांजर झालेले होते. आणि दुर्योधन सांगल ते ऐकत होते. दुर्योधनाने सांगितलं या दुर्वासांना, दुर्वास महर्षे जा आणि पांडवाची परीक्षा घ्या. ते निघाले, आपल्या 1000 शिष्यासह निघाले आणि पांडवाकडे आले. यावेळेला पांडवांचा मुक्काम ज्या अरण्यामध्ये होता त्या अरण्यात आल्याबरोबर तिथे रात्र झालेली होती. त्याच्या आधी गोपाल कृष्ण आले आणि आल्याबरोबर म्हणले, द्रौपदी, म्हणले काय? मला भूक लागली म्हणले. त्यांना दिलेली होती सौर थाळी. म्हणजे आजकालची सौरच आहे. आज आपण सोलार नाही बसवत का, तसे सोलार सौर थाली दिलेली होती, सूर्याचं तेज असलेली. दिवसभर चालायची, पण रात्री 12 नंतर मात्र ती थाली चालत नव्हती. ती म्हणले, अरे कृष्णा काय तू आलास, रात्री 12 वाजून गेले, मध्यरात्री कुठं सौर थाळी चालते का माझी? तुलाही कळतं, पण तू आलास भूक लागली करत. तो म्हणला बघू दे काय. तव्याला एक कोथिंबिरीचं पान लागलेलं होतं, तेवढं कृष्णाने खाल्लं. आणि इकडे 60,000 शिष्यासह आलेले दुर्वास त्याच वेळेस आले होते आणि म्हणले, आम्हाला जेवण करायचंय आणि मी आंघोळ करून येतो, आम्हाला जेवायचं तयार ठेवा. या वेळेला कृष्ण आले आणि कृष्णाने नुसतं त्यांनी वर्णन केलं की नुसतं शिष्टान्न, केवळ एक उर्वरित असलेलं भाजीचं पान खाल्लं आणि सर्व या लोकांचं, दुर्वासासह सर्वांचं पोट भरलं. पोट भरलंय म्हणले, ढेकर दिले सगळ्यांनी. वनवास कृच्छ्रतः. तेव्हा या वनवासामध्ये असताना सुद्धा कितीतरी संकटाचे प्रसंग आले. त्यावेळेला या वनवासामध्ये भगवंता तुझ्याशिवाय कोण होतं रक्षण करायला? कितीतरी गोष्टी वनवासात झाल्या. या वनवासामध्ये अनेक गोष्टी प्राप्तही झाल्या. वेगवेगळ्या पशुपती नाथाकडून भगवंताकडून पाशुपतास्त्र मिळालं. मृधेनेक महारथास्त्र. तो अहो अनेक युद्ध झाले आणि अनेक युद्धामध्ये महारथी अतिरथी श्रेष्ठ दर्जाचे वीर समोर आले आणि या सगळ्या वीरांचं निपात. अहो परवाच महाभारती युद्ध झालं. महाभारती युद्धामध्ये कोण एक नव्हते. भीष्माचार्य होते, द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते, अश्वत्थामा होता, कर्ण होता. अहो कितीतरी एकापेक्षा एक अतिरथी महारथी वीर होते. पण या सगळ्यांना फक्त अर्जुनाने एका बाणाने, एका धनुष्यावर आणि एका रथावर जिंकलं. मृधेनेक महारथास्त्र तो. आणि आत्ता द्रोण्यास्त्र, ज्या द्रोणाचार्याच्या पुत्राने ब्रह्मास्त्र सोडलं, त्याच्यातून सुद्धा माझं रक्षण तुम्हीच केलं. तेव्हा सगळा पट
भूतकाळातला सगळा पट उभा राहिला आणि विपदा संतनु शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यस्याद पुनर्भव दर्शनम. म्हणून देवा माझी प्रार्थना आहे, ही त्यांची जी प्रार्थना आहे कुंतीची, हे सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध असलेली एकमेव प्रार्थना आहे. कोणती? हे देवा मला संकटच येऊ दे, विपदा संतनु शाश्वत, सतत माझ्यावरती संकटच यावेत. विपदा म्हणजे आपत्ती, माझ्यावरती सतत आपत्ती याव्यात. मी आपत्तीला घाबरत नाही. संकटश्च विरागोपी विराग ज्ञान संभव, ज्ञान अज्ञान नाशाश्च संकटम ईश्वरायते. अहो संकटच ईश्वर होतं. संकटाच्या द्वारातून होत ईशा आगमन, संकटाच्या द्वारामधूनच ईश्वर येत असतो. संकटाला काय घाबरता? संकट हे संकट राहत नाही, ते व्यंकट होतं. व्यंकट म्हणजे व्यंकटेश. तेव्हा संकट हे व्यंकट होतं ते आपल्या वागणुकीने. म्हणून देवा माझ्यावरती कितीही संकट आले कोसळले तरी मी घाबरत नाही, मला येऊ दे संकट. माझी एक प्रार्थना आहे. कोणती? विपदा संतनु शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो. नेहमी माझ्यावरती संकट यावेत. पण एवढी अर्धी प्रार्थना नाही केली, पुढे म्हटलीये पण या संकटाच्या नंतर तुझं दर्शन व्हावं एवढी अपेक्षा. भवतो दर्शनम यस्याद पुनर्भव दर्शनम. पुनर्भव दर्शनम, अपुनर्भव दर्शनम, दोन अर्थ आहेत. एक तर अपुनर्भव म्हणजे संसार. तुझं दर्शन झाल्यावर पुन्हा संसाराचं दर्शन होईल का? एकदा तुझं दर्शन झाल्यावर पुन्हा संसार दर्शन होणार नाही, म्हणजे पुनर्जन्म मिळणार नाही. भव म्हणजे संसार आणि भव म्हणजे तुझं, दोन्ही अर्थ आहेत संस्कृतमध्ये. भव म्हणजे संसार, अपुनर्भव दर्शनम आणि अपुनर्भव दर्शनम. पुनर म्हणजे पुनर्जन्म, भव दर्शनम. जर तुझं दर्शन झालं तर पुनर्भव कुठला आला, आणि तुझं दर्शन झालं तर हा भव संसार तरी कुठला आला. म्हणून भवतो दर्शनम यस्याद पुनर्भव दर्शनम. जन्मैश्वर्य श्रुत श्रीवी रेधमान पुमान नैवारत्य विधा तुम्ही. हे देवा तुम्ही असे श्रेष्ठ दर्जाचे आहात आणि मोठमोठ्या ज्यांना जन्म ऐश्वर मिळतं, ज्यांना चांगला जन्म मिळाला, चांगलं ऐश्वर मिळालं, मोठेपणा मिळाला, लोक त्यातच दंग होतात. म्हणून मला मोठा जन्म नाही मिळाला बरं झालं, स्त्रीचा जन्म मिळाला बरं झालं. निदान मी या स्त्रीच्या जन्मामध्ये आणि मला या माझ्या मुलांच्या सोबत राहावं लागलं, मला सुद्धा त्यांचं दुःख सहन करावं लागलं. या दुःखामध्ये मला जाणीव झाली की मी कोण आहे, आणि दुःख नेहमी जाणीव देतं माणसाला. म्हणून सुख माणसाचे डोळे बंद करतं, तर दुःख डोळे उघडवितं. माझे डोळे उघडले, कारण वित्त प्राप्त झालं असतं, मोठा वैभव प्राप्त झाला असतं तर तुझ्या ज्ञानाचा लाभ मला झाला नसता. कारण तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हणलं नाही का, तुकाराम महाराजांनी म्हटलंय की बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरं झालं देवा माझं दिवाळ निघालं. का? माझं दिवाळ निघालं नसतं तर तुझ्या चरणाची सेवा माझ्याकडून घडली नसती. बरे झाले बाईला कर्कशा. बरं झालं माझी बायको कर्कश, अत्यंत भांडखोर निघाली, कारण मी तुझं तरी नामस्मरण घ्यायला लागलो. कारण बायकोच्या तापामुळे निदान मी डोंगरावर तरी जाऊ लागलो. बरं झालं, नको या बायकोचं ऐकायचंय नको, तिचे शब्दही नको. कारण ती सकाळी उठून भांडत बसायची, प्रेम होतं तिचं पण भांडत बसायची. काय म्हणले हे तुकाराम, उठीते ते कुठीते टाळ अवघा मांडीला कोल्हाळ. काय म्हणले, उठते ते टाळच कुठत बसतो, माझे कान किटले. तुकाराम म्हणले तुझे कान किटले का, मी चाललो डोंगरावर भंडाऱ्याच्या, बसावी तू स्वयंपाक पाणी करीत. आणि शेवटी तिलाच वाटायचं की बिचारा भुकेला गेलाय, त्याला भाकरी नेऊन द्या. ती भाकरी नेऊन द्यायला जायची दुपारी 12ला. सांगायचं तात्पर्य असं की बरे झाले देवा. देव सुद्धा काय करतो, तुमचं मन संसारात अडकू नये म्हणून तुमच्यावर आपत्ती आणतो. मग आपण संसाराच्या व्यापातापातून आपण त्रस्त होतो आणि आपण देवाच्या नादी लागतो. म्हणजे एका अर्थाने ही आपत्ती चांगलीच आहे. का? ज्याच्यावर देव कृपा करणार असतो त्याच्यावर तो आपत्ती आणतो असा अर्थ आहे. म्हणून देव सुद्धा नमो किंचन वित्ताय निवृत्त गुणवृत्तये. म्हणून देवा ज्याप्रमाणे आता पुढे ही काय म्हणेल, तिच्या अंतःकरणामध्ये जे व्यक्त
होणारे भाव आहेत ती कशी प्रगट करेल आणि तिला गोकुळातल्या भगवंताची कशी आठवण होईल या संबंधीचं जे विवरण ते उद्याच्या चिंतनात करता येईल. हरे नमः. पुंडलिक वरधर विठ्ठल सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम हरे राम.